परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेचा एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलाय। दरम्यान या व्हिडिओमध्ये महादेव गित्ते त्याच्यावरील हल्ला आणि बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप करतोय। पाहूया हे नेमकं प्रकरण काय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील खुनांच्या मालिका समोर येतात। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण, कळसे प्रकरण आणि आता बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेचा एक व्हिडिओ आव्हाडांनी ट्विट केलाय। बापू आंधळे हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप महादेव गित्ते या व्हिडिओतून करताना दिसतोय। मी महादेव उद्धवराव गित्ते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे, बापू आंधळे, सनी देवडे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाही, तुला जीव मारायला सांगितलं। मी त्यांच्या हातापायावर पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं। पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गित्ते याला पण गुतवायची तयारी झाली आहे। आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं। रागेच्या हातात गन होती, गोट्याच्या हातात गन होती। त्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली। त्यात 3 बुलेट मला लागल्या। 3 बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं, अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा। त्याच अंधाधुंद फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या, त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेले। बापू आंधळे हत्या प्रकरण काय? 29 जून 2024 रोजी परळीतील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंची गोळी झाडून हत्या करण्यात आली। बापू आंधळे हत्या प्रकरणी 8 जणांना अटक करून न्यायालयात कोठडी सुनावण्यात आली। हत्या प्रकरणी पवार गटाचे बबन गित्ते आणि वाल्मिक कराडनं परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले। बबन गित्ते मात्र अद्याप फरार, तर वाल्मिक कराडला ठोस पुराव्यांअभावी सोडण्यात आलं। मात्र वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बापू आंधळेची हत्या आणि माझ्यावर गोळीबार, महादेव गित्तेचा आरोप। जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल तर मला वाटतं ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे आणि ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते। माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस यांची MCR होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये। शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको, यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे, कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं। लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे। बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते कोण आहे पाहूया। महादेव गित्ते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते बबन गित्ते यांचे निकटवर्तीय सहकारी आहेत। बबन गित्ते यांच्या सोबत काम करताना नियोजनाची संपूर्ण जबाबदारी महादेव गित्ते पार पाडायचे। बबन गित्तेंसोबत राहून कार्यकर्त्यांशी संपर्क, संघटन, नियोजन ही कामं महादेव गित्ते करत होता। या बांधवांना तर न्याय मिळालाच पाहिजे। म्हणजे तो कोण म्हणले तुम्ही आंधळे, त्यांना पण काल परवा त्या महादेव भैया मुंडेंचं सुद्धा निघालं की त्यांची तर खूपच क्रूर हत्या केली, खूप क्रूर पद्धतीनं, आणि 1.5 वर्ष झालं ना आरोपीच सापडत नाहीत। स्वतःचा स्वजातीतला माणूस, आज ते लेकरं बाळ त्याचे 3-4 लेकरं दिसत होते बहुतेक त्यांची बाईट देताना त्या महादेव मुंडे भैयाच्या घरचे। किती वाईट विदारक परिस्थिती असते, त्या बाईनं कसं चालवायचं ते कुटुंब? महादेव मुंडे भैयाचा असो किंवा कोणाचाही असो, त्यांचे जर म्हणले आम्हाला याच्यात प्रकरणात मदत पाहिजे, कारण त्यांनी उद्या म्हणणं आम्हाला मदत नाही पाहिजे, ताकदीने उतरणार, कसेच आरोपी अटक होत नाहीत तेही बघणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता बापू आंधळे हत्या प्रकरणात देखील वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।